हॅलो नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत नाशिकमधील सुप्रसिद्ध मुक्तिधाम मंदिर येथे। तर चला आपण आता मध्ये जाऊया। इथे बसण्यासाठी अशी अरेंजमेंट केलेली आहे आणि हा पूर्ण मंदिराच्या बाहेरचा एरिया आहे। संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, 5:30 आणि आम्ही इथे आलो आहे। इथला संपूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता। तर इथे बसलो आहे आम्ही थोड्या वेळासाठी आणि मग त्यानंतर आपण मध्ये जाऊया। आणि मंदिराच्या साईडलाच हे असे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत आणि हे मंदिर पूर्ण संगमरवरापासून बनवलेलं आहे। खूप सुंदर मंदिर आहे। चला आता आपण मंदिरात एंट्री करूया। हे मंदिर नाशिकमधील पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षणाचं ठिकाण मानलं जातं। देशभरातील विविध ठिकाणांहून इथे लोक येतात दर्शन घेण्यासाठी आणि या मंदिराचे जे संस्थापक आहेत त्यांच्या मूर्ती येथे बनवलेल्या आहेत। या मंदिरामध्ये विविध प्रकारच्या देवी देवतांचे दर्शन आपल्याला होते। हे मंदिर सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असते आणि मंदिराच्या परिसरात एक धर्मशाळा पण आहे, जिथे कमीत कमी 200 तीर्थयात्री राहू शकतात। तर इथे तुम्ही पाहू शकता विविध देवांच्या मूर्ती आहेत। नवनाथ दरबार।
हे आहे बद्रीनाथ धाम। तर हे पण खूप सुंदर बनवलेलं आहे। इकडे श्रीराम पर्णकुटी बनवलेली आहे। आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे खूप छान प्रकारे हिमालय साकारलेला आहे। आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहोत आणि इथे खूप छान असे शॉप्स आहेत जिथे पूजेच्या वस्तू आहेत छान छान विकायला। तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटू आपण पुढच्या छान अशा व्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय।